सदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं चिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकेमध्ये गाथा नंबर 11 बघत होतो. काय प्रकरण चाललंय आता? काय म्हणतात, ग्रंथाचा हार्द सांगतायत. म्हणजे इथून आतापर्यंत रूपरेषा सामान्य सांगितली, द्रव्य काय वगैरे. आता इथून सुरू केलं त्या द्रव्याचे काय म्हणायचं, सूत्ररूपाने किंवा मेन तत्व काय हे सांगतायत. की जे द्रव्य आहे ते 3 रूपाने आहे. सत आहे, गुणपर्यायवान आहे आणि उत्पादवे ध्रुवयुक्त आहे. आता त्या उत्पादवे ध्रुवाचं कथन करतायत की जे उत्पादवे ध्रुवयुक्त असतं ते द्रव्य असतं, त्याच्यामध्ये उत्पादवे आहेत हे क्षणिक आहेत, पर्याय रूप आहेत, आणि ध्रुव आहे ते असं रूपाने थोडंसं वर्णन करतायत. वाचू. उत्पत्ती व विनाशो दौवसयनथि स्वभावो विगमोपादधुवत्तं करेन्ति तस्यैव पज्जायाम्. याचा अर्थ खालचा अर्थ वाचा खालचा. द्रव्यार्थिक आणि पर्यार्थिक या नयाने द्रव्यामध्ये लक्षण भेद. द्रव्याचा उत्पाद आणि विनाश नाहीत, सदैव सद्भाव आहे. त्या द्रव्याचेच पर्याय व्यय उत्पाद आणि द्रव्य करतात. म्हणजे काय सांगायचं आहे, द्रव्याचा स्वभाव उत्पाद व्यय ध्रुव नाही. उत्पाद व्यय हा द्रव्याचा स्वभाव नाही आहे, तर अस्थिरूप आहे द्रव्य, सतरूप आहे. गाथेत घेतलं ना, अथि सद्भाव, सद्भाव रूप म्हणजे सतरूप द्रव्य असतं. उत्पाद विनाश करणारं द्रव्य नसतं कथंचित. आणि दुसऱ्या अपेक्षेने सांगितलं, जे उत्पाद व्यय आणि ध्रुव करतं ते त्याच्याच पर्याय आहेत. द्रव्य उत्पाद व्यय करत नाही तर पर्याय करतात. काय कळलं? मग द्रव्य काय पर्यायापासून भिन्न आहे का? पर्याय द्रव्यापासून भिन्न आहे का? मग म्हणजे भेद विवक्षेने बघत असताना द्रव्य आणि पर्यायामध्ये कथंचित भेद आहे. कुठल्या अपेक्षेने भेद आहे? संज्ञा लक्षण प्रयोजनाच्या अपेक्षेने, अजून संख्येच्या अपेक्षेने, विषयाच्या अपेक्षेने, असं भरपूर घेतलं त्यांनी अष्टसहस्रीमध्ये. द्रव्य आणि पर्यायाच्या अपेक्षेने मध्ये काय काय अपेक्षेने भेद आहे. तर उत्पाद कशाला म्हणलं? उत्पाद म्हणजे काय? उत्पन्न होणे, एक अवस्था नष्ट होणे. काय? नवीन पर्याय उत्पन्न होणे. म्हणजे अवस्था त्या द्रव्याची जी आहे ती नवीन तयार होणं, ह्याला म्हणलं उत्पाद. त्याच पर्यायाचा उत्पाद झाला का द्रव्याचा उत्पाद झाला? पर्यायाचा. मग द्रव्य पर्यायाला सोडू नये का? कसं सांगायचं? अनेकांतात्मक सांगायचं उत्तर. कथंचित द्रव्याचा उत्पाद आहे, कथंचित पर्यायाचा उत्पाद आहे. कुठल्या अपेक्षेने द्रव्याचा उत्पाद? सोनल छकुली पर्यायार्थिक नयाने. द्रव्याचा उत्पाद कुठल्या नयाने? ना, व्यवहारच की. कुठला व्यवहार? द्रव्याचा उत्पाद झाला, द्रव्याचा व्यय झाला, कुठला नय? नाही, आता ह्याच्यात घाला की तुम्ही अभेदवृत्ती, अभेदोपचार, भेदोपचार, भेदवृत्तीमध्ये पर्यायवान द्रव्य अभेदोपचार नयाने पर्यायाला अभेद केलं ना द्रव्याशी, आणि मग उपचार केला की द्रव्याचाच उत्पाद झाला, द्रव्याचाच व्यय झाला. मग तिथं सांगितलं की कथंचित उत्पाद होतो द्रव्याचा, सर्वथा नाही असं नाही. त्यामुळे द्रव्याचा उत्पाद होतो, द्रव्याचा व्यय होतो असं म्हणत असताना ती पर्याय नष्ट झाली, त्याच्याबरोबर ते द्रव्य पण कथंचित नष्ट झालं म्हणलं जाईल. पण विवक्षा आहे ती. आपल्याला काय म्हणायचं, ध्रुव तत्व आहे, त्याचं निरपेक्षता नाही आहे, त्याच्या सापेक्षच कथन करतोय आपण. म्हणून उत्पाद आणि विनाश द्रव्यामध्ये होत नाही असं म्हटलं.
पण सर्वथा लौनका अन्यथा अन्य मतामध्ये प्रसंग होतो. कोणाचा प्रसंग येईल? द्रव्यामध्ये उत्पाद विनाश होत नाही म्हटलं तर सांख्य मतामध्ये, म्हणजे ते कुटस्थ नित्य मानतात. आणि द्रव्य सतरूप आहे म्हटलं तर कोणाच्या मतात प्रवेश होतो? सतरूप. मग द्रव्य सतरूप आहे कोण मानतंय? जैन मानत. लगेच दुसऱ्या मताचा विचार करत आहे, आपल्या मताचा करा की विचार. द्रव्य सत आहे हे जिनमत आहे. आणि पर्यायाचा उत्पाद व्यय होतो असं म्हटलं तर सर्वथा पर्यायाचाच उत्पाद व्यय होतो म्हटलं तर बौद्ध मतामध्ये येतो. बरोबर, कारण द्रव्य मानलंच नाही ना त्यांनी, पर्यायच मानलं, पर्याय रूपच द्रव्य मानलं, त्यामुळे त्याचा उत्पाद व्यय होतो असं मानलं. तर इथे थोडंसं विस्तार घेतलंय ते वाचते. मला तुम्हाला सांगायचं आहे उत्पाद व्यय द्रव्य समजून आपल्याला काय फायदा जीवनात. थोडंसं त्याच्यावर चिंतन करा तोपर्यंत. लोक में जो कुछ है वह कैसा है उसके स्वरूप का निर्णय चल रहा है. जो भी पदार्थ है उसमें दो बातें अवश्य है. एक सदा रहने वाला तत्व, दूसरा उसकी प्रति समय होने वाली अवस्था. काय? एक है रूप तत्व एक आणि होणार रूप तत्व म्हणा किंवा काय बदलणारं रूप. है और अवस्थाएं बनाता रहता है. जो भी पर्याय है पदार्थ है उसमें तीन बातें अवश्य है. काय काय तीन? बनना, बिघडना, बना रहना. काय काय? म्हणजेच उत्पाद व्यय आणि ध्रुव. बनना उत्पाद, बिघडना व्यय आणि बना रहना म्हणजे ध्रुव. ये तीन बातें किसी की समझ में आए तो न आए तो होती सब में है. तुम्हाला त्यातलं उत्पाद समजू दे नाही समजू दे, होतंय नाही होतंय, दिसतंय नाही दिसू दे, पण होतंय नाही अवश्य. मग ह्याच्यावर चांगलं घेतलं होतं दुपारी. काय सांगितलं होतं? तुमच्या कपाटात ठेवलेली साडी आहे, कधी लग्नात घेतलेली, काय ती सारखं घालत नाही तुम्ही. सोनल कधी घालता? ते म्हणते ते 25,000ची असेल ना तर ते काय म्हणायचं आयुष्यात 25 वेळा सुद्धा घालत नाही तुम्ही लोक. मेलेला असतो फक्त लग्न सोडून, कारण दुसऱ्याच्या लग्नात ते मेन असतात, आपण कसं घालतात. बरोबर आहे. मग कधी घालायची? एकदाच लग्न करायचं असते. म्हणून सांगितलं त्यांनी काय की तुमची जी ठेवलेली साडी आहे, जे काय तुम्ही नाही वापरले समजा, सांगा त्यामध्ये उत्पाद व्यय काय चालू आहे नाही आहे, काय चालू आहे. हां, म्हणजे 1 वर्षापूर्वी घेतली होती ती, आज उघडली समजा, काय दिसलं हो तुम्हाला? किडे बाहेर आले का? हां, म्हणजे त्याच्यामध्ये काय ना काय बदल झालेले दिसून येतात. जसं आमचे सांगितले परवा मी की पांढरे साड्या असं घडी करून ठेवलेल्या असतात. आता कधीतरी घरी जातो तेव्हा उघडलं तर घडीला बरोबर ते पिवळट कलर आलेला असतो. म्हणजे ठेवून त्याच्यामध्ये काय झालं, कोण लावलं कलर त्याला? धूळ नाही, ते ठेवून तसं होतो कलर त्याचा बदलतो. म्हणजे चालू आहे त्याच्यामध्ये, म्हणजे उत्पाद व्यय त्याच्यात पण चालू आहे हे सांगायचं आहे मला. नाहीतर मामा पण सांगतात की ती नवीन साडी घ्यायला गेली, इरकलीची साडी घेतली, ती होती लय वर्षांपूर्वीची, नवीन नवीन होती पण, आणि काय झालं पाण्यात घातलं आणि काय झाली 4 तुकडे झाले म्हणतात आम्हा. कसं काय झालं? नवीन साडीचे तुकडे होतात का? म्हणजे त्याचं परिणाम निरंतर चालू होतं. आज बनवलेली वस्तू प्रतिसमयाला जुनी व्हायला लागली आहे, म्हणजेच त्याच्यात उत्पाद व्यय चालू आहे. मग ते एक उदाहरण काय दिलं? हां, दिसल्यावरच त्याच्यामध्ये बदल झाला असं वाटतंय, काहीतरी उत्पाद व्यय झाला असं दिसतंय म्हणून तुम्ही म्हणताय, पण नाही दिसलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये चालू आहे हे सांगायचं होतं. मग ते पण एक घेतलं ना. काय? कणिक ठेवली आहे डब्यामध्ये म्हणले, मग त्याची रोटली झाल्यावर तुम्ही म्हणताय रोटलीचा उत्पाद, कणिकेचा अवस्थेचा व्यय, आणि त्याच्यामध्ये ती परमाणू काय असतील ते ध्रुव. आता सांगा मी आज उपास केलाय आणि त्या डब्यामध्ये कणिक तशीच आहे, त्यामध्ये उत्पाद व्यय काय? आज रोटली झाली नाही त्याची, माझ्याबरोबर सगळ्यांचा उपास. काय झालं? परमाणू काय उत्पाद झालं, काय झालं व्यय? आता कालाच्या अपेक्षेने पण झालं की किती दिवसाची झाली मर्यादा. हां, म्हणजे काय सांगितलं त्याच्यामध्ये तुम्ही जीवोत्पत्ती म्हणता ना,
ठेवून जावा की 8 दिवस घरामध्ये समजा पीठ तुम्ही ठेवलंय आणि गेलाय, त्याला हलवलंच नाही तुम्ही, काय झालं, त्यात परिणमन चालू आहे ना, उत्पाद व्यय प्रतिसमयाला, त्याच्या निमित्तात तर मर्यादा संपली, जीवोत्पत्ती झाली, काहीतरी त्याच्यामध्ये आळ्या बिळ्या दिसायला लागल्या, कळतंय तुम्हाला की काहीतरी बदल झालाय. पण 2 दिवसांनी सुद्धा बदल चालूच आहे हे सांगितलं त्यात. म्हणून उत्पाद व्यय प्रतिसमयाला चालू आहे, भलेही ते तुम्हाला काय किसी के समझ में आए न आए, होती तो सब में है. यह बात अनिवार्य है. द्रव्य और पर्याय इनके बिना सत्व नहीं होता. जे पण द्रव्य आहे त्याच्यामध्ये पर्याय अंश सुद्धा असतोच आणि पर्याय ही द्रव्याशिवाय नसतेच. अगर है कुछ तो सदा रहेगा और अपनी अवस्थाएं बनाता रहेगा. त्यांनी असं काही काय विचारलं होतं आम्हाला प्रश्न. सोनल कुठे गेला, आगम म्हणले पर्वत असते, म्हणले पर्वत कुठं नष्ट होतो, तो पण तसंच आहे की म्हणले. मग त्याला कोण बनवलं, जे जे अकृत्रिम आहे त्याला कोणी बनवणारं नाही आहे, बिघडवणारं नाही आहे, पण दिसतंय की असं आज पर्वत आहे कालांतराने ते पर्वत राहिलं नाही, मग ते कृत्रिम आहे का अकृत्रिम आहे, कृत्रिम आहे का अकृत्रिम आहे. मग कृत्रिम असल्यावर नष्ट नाही व्हायला पाहिजे. आता आत्मा आहे ना तुमचा, आत्मा तो कृत्रिम आहे का अकृत्रिम आहे. मग तो नष्ट होत नाही, अनादि निधन आहे, मग तुमचं पर्वत कसं काय नष्ट होते, असं त्याचा प्रश्न होता. तुम्ही विचार करून उत्तर द्या. मग त्यातलं पुद्गल द्रव्य बघायचं हे सांगायचंय मला. असू दे की, म्हणजे पर्वत तुम्ही बघताय ना आता आहे आणि नष्ट झाला, काय आपण नाही बनवलं पण ते निसर्गाने होते ना नष्ट. हा, म्हणजे पुद्गल द्रव्य नष्ट झालं नाही हे सांगायचं त्याच्यामध्ये. ते अनादि निधन आहे, ते अकृत्रिम आहे आणि याला आकार तो नष्ट. हां, म्हणजे आणि ते शेवटी आहे तसंच जे आहे ती रचना पुद्गल परमाणूंची जेवढ्या पिंडाने ते बनलेली पर्वत वगैरे आहे ना, तो नष्ट झाला तरी ते पिंड नष्ट झाले नाहीत, पुद्गल द्रव्य नष्ट झालं नाही, जसं तसंच राहिलेलं आहे. म्हणजे उत्पादव्यय त्याच्यामध्ये पण चालू आहे. जसं लावलं होतं आपण मेरू पर्वतामध्ये काय चालू आहे, उत्पादव्यय. मेरू पर्वत पण अनादि निधन आहे. तुमचे सगळे असंख्यात द्वीप, समुद्र, सिद्धशिला, त्या नरकाच्या भूमी, सगळं सगळं अनादि निधन आहे की. मग त्यामध्ये उत्पादव्यय चालू आहे की नाही, आहे. परमाणू येतात जातात, त्या अपेक्षेने उत्पादव्यय चालूच आहे. परमाणूंचं आवागमन चालू आहे ना, मग जसं आहे तसंच दिसतोय तुम्हाला तो मेरू पर्वत, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये परिणमन चालू आहे. म्हणून द्रव्य जिथं आहे तिथे त्याची पर्याय असतेच. यह है प्रत्येक पदार्थ का इतिहास, यह ही अनादि से प्रत्येक पदार्थ करता आया है, अनंत काल तक यही करता रहेगा. किती दिवस उत्पादव्यय हो, अनंत काळापर्यंत. तुम्हाला काय वाटतंय, स्टोरी संपली, दे लिव्ड हॅपीली, संपलं, पिक्चर संपला, म्हणजे संपलं की त्यांचं काय नाही आहे आता पुढं, असं आहे का हो. जे त्याच्यामध्ये असणारे पात्र आहेत त्यांचं उत्पादव्यय तर निरंतर चालू आहे. काय म्हटलं, द्रव्य आहे तोपर्यंत उत्पादव्यय राहणारच. हां, मग पिक्चर का संपलं तुमचं पिक्चर का संपलं, पर्याय रूपाने पाहिलं ना तो. तेवढंच नाही आहे ना, तुम्ही तेवढंच पाहिलं अस्तित्व. काय ते हिरो हिरोईन आणि ते मिळाले, बिछुडले, त्यांचं काय संकट नष्ट झालं, तेवढं संपलं का. म्हणजे त्यांचं मग ते अनेकांना पुढं काय झालं इंटरेस्ट, म्हणून तुमचं सेकंड पार्ट येत आहे, थर्ड पार्ट येत आहे. तिकडं नको जिज्ञासा, आपल्या स्वभावाकडे जाऊ देत आपली जिज्ञासा, की आपल्यात काय उत्पादव्यय चालू आहे, काय असायला पाहिजे, व्हायला पाहिजे, चिंतन करताय तुम्ही, मला सांगणार आहे. उत्पादव्यय समजून मला काय फायदा. जैसे जीव द्रव्य क्या है, जो त्रिकाल रहने वाला चैतन्य स्वरूप है, एक द्रव्य दृष्टि में ज्ञात हुआ. पर्याय क्या है, तो पदार्थ की पर्याय 2 प्रकार की होती है. कुठली पर्याय 2 प्रकारचे कुठल्या हो, कुठले, व्यंजन पर्याय, अर्थ पर्याय. ह्यालाच काय म्हणायचं, गुणपर्याय आणि
द्रव्य पर्याय. इतकं का विचार करताय? मग अर्थपर्याय कोणाची, व्यंजन पर्याय कोणाची असते? पर्यायाची असते का व्यंजन पर्याय? पर्यायाची म्हणजे पर्याय गुणांची असते ना, गुणांचे अर्थपर्याय असते. हां, मग हे कोणाची असते? द्रव्याची असं म्हणायचं. सगळी गुणांचं पर्याय तर होती, गुणांचंच परिणमन म्हणजे. मग इथे लावायचं सर्व गुणांचं जे परिणमन आहे ते सूक्ष्म असतं. सूक्ष्म परिणमन जे आहे ते अर्थपर्याय आहे आणि हे प्रदेशवत्व गुणाचं परिणमन त्याला म्हणायचं व्यंजन पर्याय. काय म्हणलं? जे आकार रूपाने दिसतं ना तुम्हाला, त्याला म्हटलं त्या द्रव्याचं ते एक संस्थान रूपाने दिसलेली रचना, त्याला म्हणायचं व्यंजन पर्याय, द्रव्य पर्याय. म्हणजे द्रव्याचं परिणमन तसं दिसलं, कुठल्या ना कुठल्या आकारामध्ये ते असतंच. मग परमाणूला काय असतं? आहे का परमाणूला आकार? तुम्हाला नाही दिसलं म्हणून नाही असं नाही आहे, त्याचा पण आकार आहे. सांगितलं षटकोनी किंवा काय चतुष्कोन, षटकोनच सांगितलं, काय हेक्सागोनल म्हणलो होतो आपण, तसं असं दाखवलं होतं ना राजवर्तिकमध्ये आलेलं. परमाणू, कालाणू, त्याची रचना अशी आहे. तर व्यंजन पर्याय म्हणजे आकाराशी रिलेटेड असलेलं द्रव्याचं परिणमन, त्याला म्हटलं प्रदेशवत्व गुणाचं परिणमन, ती पर्याय. आणि अर्थपर्याय कशी असते? मग प्रत्येक गुणाचं परिणमन आहे त्याच्यामध्ये. प्रदेशवत्व गुणाचं परिणमन इकडं घ्यायचं का इकडं घ्यायचं? तिकडे घ्यायचं. गुणाचं म्हटलं की तिकडे घ्यायचं. मग इकडं काय? पर्याय. अरे गुणाचं प्रदेशवत्व गुणाचं परिणमन, गुण नाही, गुणाचं परिणमनच आहे की दोन्हीकडं पण. मग प्रदेशवत्व गुण इकडं घ्यायचं की इकडं घ्यायचं सोनल? दोन्हीकडे घ्यायचं ना. दोन्हीकडे घ्यायचं. जे सूक्ष्म परिणमन आहे ते इकडं घ्यायचं, जे स्थूल परिणमन दिसतंय डोळ्याला वगैरे किंवा त्याचा आकार रूपाने जे बघणार ते इकडं घ्यायचं. म्हणजे जे काय त्याच्यामध्ये चालू असणारं उत्पाद वे गुणरूपाने परिणमन जे आहे ते अर्थपर्याय रूपाने घेतलं, आणि जे व्यंजन पर्याय म्हणजे स्थूल जे झालं त्याला म्हणायचं व्यंजन पर्याय. समजले? जो भी एक प्रदेश, एक दो प्रकार की पर्याय है, एक तो आकार रूप में और एक गुण परिणति रूप में. दोनों ही प्रकार की पर्याय एक प्रत्येक पदार्थ में है. कुठल्या कुठल्या पदार्थामध्ये असणारे आकार? सगळ्या द्रव्यामध्ये आहे, फक्त काही जीव पुद्गलातच आहे असं नाही आहे. धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, आकाशद्रव्य, कालद्रव्य आहे का आकार त्यांना? धर्मद्रव्याचा आकार कसा? मग अमृत असल्यावर आकार असतो का नसतो? तुमचा जीव कसा आहे? ज्या शरीरात गेला त्या शरीराच्या आकाराचा आहे म्हणता. असंख्यात प्रदेशीय आहे. संस्थान तसंच की ज्या मोल्ड जे मिळालं त्यानुसार आहे. तसं धर्मद्रव्याचा आकार काय हो? अधर्मद्रव्याचा आकार काय? अधर्मद्रव्याचा पण लोकाकाश प्रमाण. आकाशद्रव्याचा आकाशद्रव्याचा आकार कसा आहे? अनंत ना, अनंत प्रदेशीय आहे. तेच की आकार म्हणजे आता ते अनंत प्रदेशात जाऊन बघायचं शेवटी कुठं कसं आहे. शेवट नाही आहे त्याला, म्हणजे अनंत प्रदेशीय आहे. अनंत असल्यामुळे त्याचं काय आकार असं नाही, पण ज्या ठिकाणी ते स्थित आहे त्या ठिकाणी जसा आकार त्याचा तयार तसं समजून घ्या. लोकाकाश म्हणला तर त्याचा आकार निश्चित आहे. कालद्रव्याचा आकार आता दाखवले असं कालाणू पण असाच आहे. जैसे परमाणु वह एक प्रदेशाकार है, बहुप्रदेशी नहीं है. जो भी एक प्रदेश है वही उसका आकार है. और गुण परिणमन क्या है? स्पर्श रस गंध वर्ण ये बदलते रहते हैं, ये उनकी गुण पर्याय है. एका परमाणूमध्ये लावायचं असेल तर गुणपर्याय म्हणत असताना जे काही त्याचं स्पर्श गुणाचं उत्पाद वे ध्रुव चालू आहे ते इकडे घ्यायचं अर्थपर्यायामध्ये. काय स्पर्श रस गंध वर्ण कुठलेही गुण असू देत, अस्तित्व वस्तुत्व वगैरे, त्यांचं जे काय परिणमन चालू आहे ते अर्थपर्याय म्हणायचं. आणि प्रदेशवत्व गुणाचं परिणमन घेतलं फक्त तर ते व्यंजन पर्याय.
जीवाचे व्यंजन पर्याय सांगा. नर नारकादी पर्याय आहेत. पुद्गलाची सांगा. स्कंद जे काय आहेत ना बनलेले तसं म्हणा चालतंय. 6 प्रकारचे स्कंद जे दाखवले आपण, काय ते सूक्ष्म 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 स्थूल स्थूल सूक्ष्म स्थूल आणि स्थूल स्थूल. कळलं म्हणा. शेवटी स्थूल. कसं तुम्ही खालनं घेतलं तर खालनं, वरनं घेतलं तर वरनं. काय सांग सोनल. स्थूल 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 सूक्ष्म सूक्ष्म स्थूल सूक्ष्म आणि सूक्ष्म सूक्ष्म. हाय हाय बरोबर आहे. काव्य सांगा 6 स्कंद कुठले. पुन्हा एकदा. कोण सांगताय. रुपाली सांग. 6 प्रकारचे स्कंद. मागच्या वेळी माझ्याकडे कोण. सूक्ष्म सूक्ष्म स्थूल स्थूल सूक्ष्म स्थूल स्थूल आणि स्थूल. शेवटी स्थूल स्थूल घ्यायचं. हा एकदा स्थूल घेऊन नंतर डबल स्थूल घ्यायचं, म्हणजे जास्त जाड असतं ते. 2 तुकडे केल्यावर हा हा. तर हे आम्ही घेतलं होतं एकदा प्रकरण. कोण होती सोनल, तू होती का माझ्यासमोर, मला नाही लक्षात. आणि इथं हे नाही हां संयमी होती इथं आलेली. आणि बरोबर सकाळी हा विषय झाला आणि ते सगळं ऐकून झालं आणि इथून ती माहेरी गेली होती. आणि तिथं शिबिर चालू होतं फलटणमध्ये. आणि मग त्यावेळेस तिथं ते कानावर पडल्यावर तिला सगळं हे इथलं रिकॉल झालेलं. आणि तिथं त्यांनी काय विचारलं की लगेच फटकन उत्तर दिलं. किती हुशार आहे. म्हणजे शेफ शंकुटून कधी कसं होतं काय सांगता येत नाही. असं कुठलं परिणाम झालं सांगा. गुणपर्यायाचं झालं का अर्थपर्यायाचं. अर्थपर्याय म्हणजे जे काय ग्रहण केलं गेलं ज्ञानामध्ये, त्या ज्ञानाचा अज्ञानाचा वेळ झाला, अज्ञानाचा उत्पाद झाला आणि त्याच्यामध्ये ज्ञानगुण कायम आहे. तर कळलं ना काव्या. स्थूल म्हणा नाहीतर बादर म्हणा. हां सांगा 6 चालतंय. म्हणजे आता ते त्यांनी कॉम्बिनेशन करण्यासाठी तसं घेतले. स्थूल 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 सूक्ष्म सूक्ष्म स्थूल सूक्ष्म आणि सूक्ष्म सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म म्हणा मग. तर जीवाची व्यंजन पर्याय म्हणजे नर नारकादी तिर्यंच मनुष्य देव हे सगळे आकार जे घेतला ना तो आकार म्हणजे व्यंजन पर्याय. आणि मग हे प्रदेशवत्व गुणाचं परिणमन इकडं घेतलं. इथं सांगा काय येणार जीवाचा प्रदेशत्व गुणाचं परिणमन. प्रदेशवत्व गुणामध्ये अर्थपर्याय पण आहे. प्रदेशत्व गुणाची पर्याय ज्ञानाचं झालं ते मती ज्ञान श्रुत ज्ञान. प्रदेशवत्व गुणामध्ये इकडं परिणमन काय घेणार. काय म्हणलं. त्या समयाची पर्याय उत्पाद आणि वेळ तेच घ्यायचं फक्त. प्रदेशवत्व गुणाची पर्याय उत्पन्न झाली, पूर्वपर्याय वेळ झाली, हे अर्थपर्याय रूपाने परिणमन. सूक्ष्म जे काय त्याच्यामध्ये झालेलं परिणमन हे तुम्हाला दिसते ते काय मिळालेला आकार तसा संस्थान त्याचं परिणमन दाखवतंय तुम्ही इकडं. पण जेव्हा इकडं दाखवतो त्यावेळेस उत्पाद वे रूपानेच लावायचं. जिस शरीर में जीव जाता उसी ही आकार में जीव प्रदेश रहते हैं. जीव एक अखंड है, प्रदेश भी अखंड है, मगर उस अखंड प्रदेश का इतना विस्तार हो जाता है कि उसे अगर प्रदेश के रूप में नापे तो कितने प्रदेश है जीव के. लता काकी जीव के कितने प्रदेश है. असंख्यात प्रदेश है. कहीं ये असंख्यात प्रदेश एक एक अलग अलग हो, उनको जोड़ जोड़ कर बनाया हो ऐसा नहीं है. आता असंख्यात प्रदेश कसं काउंट करणार मग. एक 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 बनूनच असंख्यात बनणार आहे की. मग त्यांनी सांगतात असं नाही आहे. कसं आहे मग. अखंड एकच पिंड आहे. जसं तुमचं लाडू म्हटला ना तर लाडूमध्ये कळ्या आहेत वेगळ्या वेगळ्या, त्याचं पार्ट्स आहेत. मग तसं तुमचे पार्ट्स नाही आहे तर तुम्ही कसं सांगता असंख्यात प्रदेश. एक प्रदेशी म्हणा त्याला.
किती प्रदेश एवढ्या आहे? भागामध्ये एक प्रदेश घेऊन जेवढे व्यापतात त्याप्रमाणे ते असंख्यात प्रदेश आहेत. हा, म्हणून त्याला कथनचित एक प्रदेशी पण म्हणलं, कथनचित असंख्यात प्रदेशी पण म्हणलं जीवाला. किंवा अखंड जे द्रव्य असतं ते एक प्रदेशी का म्हणायचं, कारण त्याच्यामध्ये भेद होत नाही. पण त्याचं काउंटिंग करायला जाणार एका प्रदेशाच्या हिशोबाने, तुम्ही किती प्रदेशावर राहता तो जीव, तर त्याचे प्रदेश असंख्यात मापले जातात, म्हणून तो असंख्यात प्रदेशी आहे. म्हणून तो वेगळा वेगळा भेद रूपाने नहीं है, तर अभेद एकच आहे. वह निश्चय से अखंड प्रदेशी है, किंतु उसका विस्तार होता है, संकोच होता है, तो समझा की वह बहुप्रदेशी है. सांगा, असंख्यात प्रदेशी जीव आहे कुठल्या नयाने? उपचारित सद्भूत. अनुपचारित सद्भूत. सगळेजण सांगायचं, एक 4 जण 4 सगळे काय झालं त्याच्यात? एकाची गोळी लागते बरोबर. काय तुम्ही आता काय आता तुम्ही आता सांगा, अजून राहिलेले 2. पर्याय कडनं बघितलं तर उपचारित सद्भूत आणि किती वेळा फसलाय, किती वेळा झालाय हा विषय आपला. असंख्यात प्रदेशी जीव म्हणताना कुठला नाही आहे? असंख्यात प्रदेशी जीव असं एकत्र एक बघितलंय ना, अभेद बघितलंय ना. असंख्यात प्रदेशी जीव निश्चय नाही ना. निश्चय नाही आहे. किती घाबरताय तुम्ही? आता ध्यान करताना तुम्ही घेता का विषय? असंख्यात प्रदेश हेच माझे खरे घर, मी असंख्यात प्रदेशी जीव आहे. म्हणजे तुम्ही अखंड पिंड पाहताय, त्याच्यामध्ये प्रदेशाची विवक्षा नाही आहे, तो जीव दाखवताय तुम्ही त्याच्याकडून. जसं ज्ञानवान दाखवताय ना, तसं असंख्यात प्रदेशी जीव पिंड दाखवतोय. त्यामुळे तो निश्चयाचा विषय आहे. जेव्हा त्याचं परिणमन घेणार ना प्रदेशाचं वगैरे, तर ते उपचारित सद्भूतमध्ये वगैरे जाईल. किंवा मग प्रदेशांना तुम्ही सेपरेट काढून सांगितलं तर ते कुठं जायचं? भेद कसं करणार? हे परिणमन आहे, तो स्वभाव दाखवतोय आपण. असंख्यात प्रदेशी हा जीवाचा स्वभाव आहे, कधीच तो बदलणार नाही आहे. त्यामुळं असंख्यात प्रदेशी जीव म्हणताना कुठला नाही सोनल? एक सद्भूत म्हणते, एक उपचारित म्हणते. 10 वेळा तुम्हाला हेच प्रश्न विचारायला पाहिजे, म्हणजे तुम्ही लक्षात ठेवणार. एवढंच ठेवायचं लक्षात, जे काय ध्यानसूत्रामध्ये घेतो ते सगळे निश्चयण्याचा विषय आहे. निश्चय से अखंड प्रदेशी है, किंतु उसका विस्तार होता है, संकोच होता है, तो समझा की बहुप्रदेशी है. म्हणून त्याला एक प्रदेशी अखंड म्हणा तरी निश्चय नाही झाला, असंख्यात प्रदेशी आहे म्हणा तरी निश्चय नाही झाला. म्हणजे आम्हाला हे परवा एका पंचास्तिकाच्या जयसेनाचार्यांच्या टीकेतून कळालं की जेव्हा प्रदेशांची विवक्षा लावतो तर ते गुण घ्यायचे का पर्याय घ्यायची. जसं म्हटलं की धर्मद्रव्याचे असंख्यात प्रदेश आहेत, कुठला नाही आहे? असंख्यात प्रदेशी धर्मद्रव्य नाही म्हणले मी, धर्मद्रव्यामध्ये असंख्यात प्रदेश आहेत, कुठला नाही आहे? अनुपचारित सद्भूत. अनुपचारित सद्भूत आहे, कारण ते गुण रूपाने दाखवलं, स्वभाव रूपाने वेगळं काढून दाखवलं. धर्मद्रव्यामध्ये असंख्यात प्रदेश आहेत. उपचारित सद्भूत मध्ये काय घेणार? त्याची पर्याय घ्यावी लागेल. परिणमन घ्यायचं, उत्पाद आणि वेळ काय असेल ते त्यानुसार. म्हणून जेव्हा अखंड पिंड घेतो तर त्या गुणातून द्रव्य घेताना निश्चय नाही झाला. जेव्हा ते गुण वेगळा काढून दाखवला, असंख्यात प्रदेश आहेत असं म्हणला, तर बोला की अनुपचारित सद्भूत झाला. आणि जेव्हा त्याचं परिणमन दाखवलं की उत्पाद वे चालू आहे, तर ते उपचारित सद्भूत व्यवहार नाही झाला. जैसे प्रकाश खाली प्रकाश मात्र वह तो एक स्वरूप है, मगर उसके फैलाव की दृष्टि से देखो तो कोई 2 हाथ दूर तक प्रकाश है, कोई 10 हाथ तक, कोई 50 हाथ तक. तो फैलाव की दृष्टि से बहुप्रदेशी है और स्वरूप की दृष्टि से, त्या लाईटचा उजेड केवढा आहे हो? जेव्हा तुम्ही प्रकाश म्हणून पाहताय तेव्हा एकच रूप आहे ते, पण त्या लाईटचं एवढा प्रकाश आहे तेवढा प्रकाश आहे असं भेद करत जात, तर ते खंडित झालं म्हणा. किंवा कथन करताना आपण वेगवेगळ्या विवक्षेने केलं जाणार, पण आहे तर प्रकाश अखंड आहे. मग तसं जीव सुद्धा अखंड आहे,
पण जेव्हा ज्या शरीरात जातो त्याच्यानुसार त्याचा माप कमी जास्त म्हणलं जाणार. जीव भी अखंड प्रदेशी है वस्तुतः, किंतु उसका कारण पाकर संकोच विस्तार होता है, तो वह एक ही बढ़ा एक ही घटा, उस घटा बढी में जो नाप बना वह बहुप्रदेशी है. कुठल्या शरीरातून कुठल्या शरीरात गेला, समजा मुंगीच्या शरीरातून हत्तीच्या शरीरात गेला तर किती कमी जास्त झाले, फक्त संकोच विस्तार झाला इतकंच आहे, तर अखंड जीव. ऐसे कितने प्रदेश है, तो यह कल्पना करो कि अगर जीव फैले तो कितनी दूर तक फैलेगा, पूरे लोक में फैलेगा. तो लोक में जितने प्रदेश है उतने प्रमाण आत्मा के प्रदेश है. अशा प्रकारे जीव असंख्यात प्रदेशी आहे. तसंच लोकाकाश पण असंख्यात प्रदेशी, अधर्मद्रव्य पण. आकाशद्रव्य अनंत प्रदेशी आहे का एक प्रदेशी आहे? अनंत प्रदेशी भेद विवक्षा आणि एक अभेद विवक्षा. अखंड म्हणत असताना एक प्रदेशी पण म्हणलं जाणार, म्हणजे एकच आहे. जसं जीव एक आहे म्हणलं जाईल तुम्ही जेव्हा त्याला अखंड पिंड रूपाने बघणार तेव्हा. म्हणून कथनचित एक पण आहे, कथनचित अनंत प्रदेशी पण आहे. मग त्याच्यामध्ये सगळे ते भेद केले जे लोकाकाश अलोकाकाश, ते असे भेद आहेत की नाहीत? भेद नाही आहेत. पहिला सांगितलं आकाश द्रव्यामध्ये भेद नाहीत, मग का म्हणता तुम्ही लोकाकाश अलोकाकाश? हां, जसं मी उदाहरण दिलं होतं की हे आमचं घर आहे मोठं, तर एक आहे का भेद आहे ह्याच्यामध्ये? एक आहे घर, पण ह्याच्यामध्ये ही माझी रूम असं तुम्ही म्हणताय ना, हा भेद झाला. मग तसं कसल्या अपेक्षेने, कारण तिथं माझं सामान आहे, तिथं मी राहतो, या अपेक्षेने ती माझी रूम. मग बाकीचं सगळं ते पण घरच आहे आणि ती रूम पण घरच आहे. तसं आकाशद्रव्य एकच आहे अखंड, त्याच्यामध्ये तुम्ही लोकाकाश म्हणून सांगताना जे वेगळं काढताय ना ते पण आकाशच आहे, फक्त तेवढ्या भागामध्ये वेगळं सगळं काहीतरी आहे, काय अनेक द्रव्य आहेत त्याच्यामध्ये सामावलेले, म्हणून त्याचं नाव वेगळं केलं गेलं. पण म्हणून काय ते भिन्नता आहे त्याच्यामध्ये असं नाही. लोकाकाशाला सीमा आहे, अलोकाकाशाला सीमा नाही. जैसे एक मैदान में आकाश है, उसमें किसी ने एक बड़ा मकान बना लिया, तो अब संबंध से दो भेद कर दो, एक मकान में रहने वाला आकाश और एक मकान से बाहर का आकाश. आकाशामध्ये भेद केला ना, काय जंगलामध्ये तुम्ही घर बांधला, कुठं जाणार आहे बांधायला? जिथं राहता ते जंगलच आहे, तुम्हाला काय माहिती आहे? तर ते माणसांचं जंगल आणि ते झाडांचं जंगल ते वेगळं. तर जंगलामध्ये जर घर बांधलं आपण, तर जंगलाच्या आत आहे का बाहेर आहे, किंवा जंगल आत आहे का बाहेर आहे तुमच्या घराच्या? जंगलात घर आहे म्हणत असताना ते घर पण जंगलाचा एक भाग आहे आणि जंगल आहेच तिथं, तशा प्रकाराने सांगतायत उदाहरण देऊन. म्हणून अखंड आकाश एकच आहे, त्याचे दोन भेद हे कथनाच्या अपेक्षेने केले गेले. कालद्रव्य सुद्धा कसं आहे, किती प्रदेशी कालद्रव्य? कालद्रव्य एक प्रदेशी आहे, कालाणू आहे तो, आणि त्या कालाणूला आत्मा आहे तो निराकार आहे, पण कालाणूला आकार आहे म्हणलं गेलं. आत्मा को निराकार जो कहा है तो अमूर्त होने से कहा है, पर फैलाव की दृष्टि से आत्मा भी साकार है. प्रत्येक पदार्थ साकार है, उनका कोई निज निज प्रदेश है और उस प्रदेश में फैलाव होता है. यो प्रत्येक पदार्थ में आकार का परिणमन है, सभी पदार्थों में गुण का परिणमन है. म्हणजे गुण पर्याय पण आहे आणि व्यंजन पर्याय पण आहे. जो भी जिसका असाधारण गुण है उनका प्रति समय परिणमन होता रहता है. इस प्रकार प्रत्येक द्रव्य पर्यायवान है. ह्या सगळ्या द्रव्याच्या गुणांमध्ये उत्पादवे ध्रुव सतत चालू आहे. मग हे समजून काय फायदा सांगा? उत्पादवे ध्रुव समजून तुम्हाला काय फायदा? काय फायदा समजून तुम्हाला? म्हणजे मला म्हणजे पूर्वी मिथ्यात्व अवस्था बदलून सम्यक दर्शनची अवस्था. बर, मिथ्यात्वाचा नाश झाला, सम्यक्त्वाचा उत्पाद झाला, त्याच्यामध्ये माझा ध्रुव कायम आहे हे समजलं. अजून तसंच दुःखाचा कशाची तीच पर्याय राहणार नाही. दुःखाचा नाश झाला, सुखाचा उत्पाद झाला, किंवा सुखाचा नाश झाला
तर दुःखामध्ये हळहळ करता, शोक करता, तर त्या समयाला समजून घ्या ती पर्याय सुद्धा क्षणिक आहे, बदलणारी आहे. म्हणजे वियोग झाला कोणाचा, आता मी ऐकलं तिथं की फार लहान वयामध्ये वियोग झाला त्यांचा, आणि मग त्यांची बायको स्थिर राहिली. ती काय स्थिर म्हणजे शॉक झालेला तिला, आणि ती काय रिॲक्शन देईना किंवा बोलेना, रडेना. मग काय करायचं, रडलं नाही तरी प्रॉब्लेम, रडलं तरी प्रॉब्लेम तुम्हाला. म्हणजे काय झालं, ज्ञानपूर्वक असतं ते तर त्यांना स्थिरता आली असती, पण काय झालं होतं, सर्वस्व गेलं हे भावभासन आहे अंतरंगामध्ये. त्याच्या निमित्तामध्ये मग ते आकुलता, आणि मग असं दिसून येते शॉक लागलाय किंवा काय बोलत नाही आहेत, रडत नाही आहेत. म्हणून ते माताजी हेच महाराज हेच उदाहरण देत होते सगळं नयाचं चार्ट समजवताना. मग तिला हलवलं, बोलवलं, रडवलं, मग काय झालं, तुम्हाला आनंद झाला काय, म्हणजे ती नॉर्मल येण्यासाठी. म्हणजे काय केलं, कशासाठी सांगितलं उदाहरण, ते गेलं तर वियोग झाला तर उत्पाद वे समजलं का आपल्याला, त्याच्यामध्ये आपण शोक केला. आता कोणाचा वियोग झाला आपल्या इष्ट व्यक्तींचा, त्याच्यामध्ये आपण शोक करतोय, तर तिथं हे का आठवत नाही मग आपल्याला. उत्पाद वे हे तर द्रव्याचा स्वभाव आहे, आणि त्याच्यामध्ये ते भलेही या पर्यायातून नष्ट झालाय, कुठल्या तरी दुसऱ्या पर्यायात उत्पाद झालाय, पण ते ध्रुव आहे. ह्याच्यासाठी उदाहरण दिले होते मी कोणाचं, आजी आमची, ते दीक्षा घेतली आणि शेवटच्या समयाला माताजी समोर होत्या, त्यांच्याकडून संलेखना झाली, आणि मग ते गेला जीव. गेल्यावर असं माताजी स्थिर, काय त्यांच्या परिणामनात, त्यांच्या पर्यायात जरा सुद्धा किंचित पण असं काय उद्वेग आला, काय शोक झाला, काहीच फरक नव्हता. जशी पूर्व पर्याय तशीच आताची पर्याय होती, पण आम्ही सगळेजण हळहळ करत बसलो होतो. म्हटलं रामांनी एवढंच विचारलं की, म्हणले तुम्हाला जीव पाहिजे का शरीर पाहिजे, जीव पाहिजे तर म्हणले आहे त्रिलोकातच, शरीर पाहिजे तर घेऊन बसा म्हणले. किती वेळ बसणार शरीराला घेऊन, कोण पाहिजे होतं, कोणासाठी रडतो, म्हणून सांगितलं. त्यावेळी त्या समयाला तत्वज्ञान आपल्याला उपयोगाला पडतं. जर असेल ज्ञानपूर्वक आपली धारा तर त्या समयाला आकुलता होणार नाही. म्हणजे सगळ्या द्रव्यांमध्ये उत्पादवे चालू आहे हे समजून आपल्याला ध्रुवतेचा विषय करणं आवश्यक आहे, तर शांती आहे. हो जाणा सत्स्वभावी जीव जाणा. पहा या आत्म्यामध्ये क्षणिक पर्याय नाहीतच, पर्याय रूप माझे अस्तित्व नाहीच. मी तर अभेद पिंड स्वरूप जीव आहे. माझ्यामध्ये सुख नाही, दुःख नाही. मी तर आनंदाचा रसकंद आहे. जाणणारा मात्र जीव आहे. मी आहेच. विसर्जन. नमो अरिहंताय.